नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026साठी जी की संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या बघाची आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण 40 प्रश्नसंच बघायची की तुमचे कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. कारण 100% बघा मित्रांनो, या ठिकाणी आपली आजची बघायची की प्रश्नसंच मित्रांनो परीक्षेमध्ये येणारी आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, याच प्रकारचे रोज व्हिडिओज अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला बघा, कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो बघा, कालीबंगन हे ठिकाण बघा जे की क्रमांक राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. आता मित्रांनो बघा, राजस्थान या राज्याची राजधानी जयपूर आहे, हे देखील तुम्ही बघा जे की लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे हां, लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता बघा मित्रांनो, लोथल हे जे ठिकाण आहे हे बघा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर जे की बघा क्रमांक गुजरात. ओके. आणि मित्रांनो, गुजरातची राजधानी काय आहे? तर गुजरातची राजधानी मित्रांनो गांधीनगर आहे. ओके, ही पण गोष्ट लक्षात असू द्या. पुन्हा हां, मानवाने वापरलेला सर्वप्रथम धातू कोणता आहे किंवा कोणता होता? तर मित्रांनो बघा, मानवाने वापरलेला सर्वप्रथम धातू हा बघा जे की क्रमांक चा तांबे हा धातू होता. पुन्हा हर्षचरित्र या ग्रंथाची निर्मिती कोणी केली? मित्रांनो बघा, या हर्षचरित्र या ग्रंथाची निर्मिती ही बघा जी की क्रमांक बाणभट्ट या व्यक्तीने या ठिकाणी केलेली आहे. पुन्हा अमीर खुसरो, मित्रांनो बघा, अमीर खुसरो कोणाच्या दरबारात राजकवी होता? तर मित्रांनो बघा, अमीर खुसरो हा बघा जे की क्रमांक अलाउद्दीन खिलजी याच्या दरबारामध्ये बघा जे की हा राजकवी होता. पुन्हा 1844 मध्ये कोल्हापूरमध्ये कोणी उठाव केला? मित्रांनो बघा, 1844 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी बघा जी गडकरी यांनी बघा जी की उठाव केला होता. ओके, पुढे तळेगाव ढमढेरे, मित्रांनो बघा, तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? तर तळेगाव ढमढेरे येथे बघा जी की नाभिकांचा संप हा मित्रांनो बघा जी की क्रमांक महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला होता. ओके, जे की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. लक्षात असू द्या. पुढे पुन्हा हा दत्त महात्म्य बघा, दत्त महात्म्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, दत्त महात्म्य हा जो ग्रंथ आहे बघा जे की क्रमांक वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे. म्हणजे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक ड या ठिकाणी होणार आहे. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला? मित्रांनो बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे की बौद्ध धर्माचा स्वीकार हा 14 ऑक्टोबर 1956 रोजी मित्रांनो बघा जी की नागपूर या ठिकाणी केला होता. ओके, लक्षात असू द्या ही पण गोष्ट. पुन्हा मानस व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो बघा, मानस या नावाचं बघा की व्याघ्र प्रकल्प जे की बघा क्रमांक ब आसाम या राज्यामध्ये आहे. लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, एकदम फास्ट रिव्हिजन या ठिकाणी मारत आहे, म्हणून मित्रांनो लगे वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच बघा जे की मित्रांनो लगेच लिहून घ्या. ओके, पुढे बघा आता. तर मित्रांनो बघा, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो जी की मित्रांनो बघा आपल्या परीक्षेसाठी अत्यंत IMP आहे. ओके, आता यासाठी काय मित्रांनो बघा, ती काय आहे आता समजून घ्या. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर पहिल्याच प्रश्नात पास करण्यासाठी मित्रांनो आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही ही जी स्क्रीनशॉट आहे मित्रांनो या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर वाट लावा. या नंबरच्या व्हॉट्सअपवर वाट लावल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाडोकळा असणार आहे बाजगी तुम्हाला तुमच्या वाटकीने व्हॉट्सअपवर आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच मित्रांनो आपला हा महाडोकळा खरेदी करून घ्या. कारण शेवटच्या बघायची घेता काहीच दिवस बघायची घेतली मित्रांनो आपल्या पेपरला शिल्लक राहिलेली आहेत, उर्वरित राहिलेली आहेत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाडोकळा खरेदी करून घ्या. ओके. आणि मित्रांनो बघा, सध्याच्या घडीचा विचार केला तर 150 रुपये किंमत काहीही नाही. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट तुमच्या काय यापेक्षा आपल्या महाडोकळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय, तर कमीत कमी वेळेत मित्रांनो बघा जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपला हा जो या ठिकाणी महाडोकळा आहे एक अत्यंत बघा जी की उपयुक्त असं बघा जी तुमच्यासाठी साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाडोकळा खरेदी करून घ्या. ओके,
150 रुपये किंमत सध्याच्या घडीचा विचार केला तर काहीही नाही, म्हणून लगेच पे करा आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि नवी वळण द्या. पुन्हा गायखुरी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो बघा, गायखुरी हे जे डोंगर आहे बघा, जे की क्रमांक गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे महाराष्ट्रातील पहिला व सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामधला पहिला आणि सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हा बघा, जे की क्रमांक भीमाशंकर या ठिकाणी आहे. मित्रांनो भीमाशंकर हे ठिकाण बघा, जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ही पण गोष्ट लक्षात असू द्या. पुन्हा महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? मित्रांनो बघा, आता आपल्या महाराष्ट्र राज्याचं बघा, जे की 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे? त्याचं उत्तर जे की बघा क्रमांक 929. म्हणजे मित्रांनो कसं, दर 1000 पुरुषामागे मित्रांनो बघा, जे की 929 बघा, जे की मित्रांनो महिला आहेत. ओके, हे बघा, जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर आहे. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा पृथ्वीची जुळी बहीण कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तर मित्रांनो बघा, पृथ्वीची जुळी बहीण म्हणून बघा, की कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? त्याचं उत्तर जे की क्रमांक शुक्र ग्रह असणार आहे. पुन्हा सर्वात कमी घनता असणारा ग्रह कोणता आहे? मित्रांनो बघा, जे की सर्वात कमी घनता असणारा ग्रह हा बघा, जे की क्रमांक शनी ग्रह या ठिकाणी असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुन्हा कोणत्या पट्ट्याला शांत पट्टा किंवा अश्व अक्षांश म्हटले जाते? मित्रांनो बघा, आता जे की क्रमांक बघा, मध्य अक्षांशीय आणि कुपोष्ण कटिबंधीय पट्ट्याला जे की शांत पट्टा किंवा मित्रांनो अश्व अक्षांश पट्टा म्हणून बघा, जे ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुढे आता शरद संपात दिन बघा, शरद संपात दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो शरद संपात दिवस हा बघा, जे की क्रमांक जे की 23 सप्टेंबर रोजी या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा भारतातील पहिली पाण्याखालून वाहणारी मेट्रो कोणत्या मार्गावर चालू झाली? मित्रांनो बघा, आपल्या भारतामधील पहिली जे की पाण्याखालून वाहणारी मेट्रो कोणत्या मार्गावर चालू झाली? त्याचं उत्तर जे की बघा क्रमांक कोलकाता ते हावडा रेल्वे असणार आहे. पुन्हा अबू पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणती आहे? मित्रांनो बघा, आता अबू या पर्वतामधील जे की सर्वोच्च शिखर कोणती आहे? त्याचं उत्तर जे की बघा गुरु शिखर असणार आहे. ओके, जे की गुरु शिखर. पुन्हा सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो बघा, सायलेंट व्हॅली हे जे राष्ट्रीय उद्यान आहे बघा, जे की क्रमांक केरळ या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. ओके. पुन्हा आता बघा, योग्य विधान ओळखायचं आहे. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. दक्षिण बघा, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात, की पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात, की पृथ्वीच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात? यापैकी आता कोणतं विधान योग्य आहे? त्याचं उत्तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात हे मित्रांनो बघा, जे की विधान योग्य आहे. ओके, याला सोडलं खालचे तीनही विधान बघा, जे की चुकीचे म्हणजे अयोग्य आहेत. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक या ठिकाणी होणार आहे. पुन्हा सूर्यापासून निर्माण अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो? मित्रांनो बघा, सूर्यापासून निर्माण अतिनील किरणांना शोषून जे की सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर बघा, जे की क्रमांक सितांबर बघा, जे की या भागामध्ये मित्रांनो आढळून येतो. पुढे मुंबई शहर व उपनगरला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर मित्रांनो मुंबई शहर व उपनगरला जे की एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? त्याचं उत्तर जे की बघा क्रमांक 114 किमी मित्रांनो बघा, जे की किलोमीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुढे ज्योतिबा ही डोंगररांग महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे किंवा कोणत्या दिशेस आहे? मित्रांनो याचं उत्तर बघा, जे की क्रमांक दक्षिण दिशा होणार आहे. ओके, दक्षिणेश. पुढे अहिल्यानगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? मित्रांनो बघा, अहिल्यानगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? त्याचं उत्तर बघा, जे की क्रमांक मानसीच घाट लागतो. ओके, जे की क्रमांक मानसीच घाट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे घारापुरी म्हणजे एलिफंटा गुफा कोणत्या जिल्ह्यात आढळून येतात? मित्रांनो बघा, घारापुरी लेण्या किंवा एलिफंटा गुफा या बघा, जे की क्रमांक जे की रायगड जिल्ह्यामध्ये आढळून येतात. पुढे
जागतिक संगीत दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो बघा, जागतिक संगीत दिवस हा बघा जे की क्रमांक जे की 21 जून या दिवशी मित्रांनो साजरा केला जातो, जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 21 जून या ठिकाणी होणार आहे. हा, फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? मित्रांनो, फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकाला काय म्हणतात? तर याचं उत्तर बघा जे की क्रमांक ड एल्व्हियोली या ठिकाणी मित्रांनो म्हटलं जातं. पुन्हा, डॅश डॅश वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. मित्रांनो, पृथ्वीच्या ध्रुवावर बघा जे की वस्तूचं वजन या ठिकाणी सर्वाधिक असतं. ओके, म्हणजे जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर होणार आहे. खालीलपैकी कोणती प्राणी किंवा कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? माशी, स्पायडर, कोळी की ठेगून? ठेगून की मच्छर? आता यापैकी मित्रांनो बघा, स्पायडर म्हणजे कोळी हा जो मित्रांनो बघा जे की प्राणी आहे हा कीटक वर्गामध्ये येणारा नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर. याला सोडलं माशी, ठेगून आणि मच्छर हे तीनही बघा जे की मित्रांनो कीटक या वर्गामध्ये येणारी प्राणी आहेत. ओके, पुढे, खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे नखाचा आकार चमच्यासारखा होतो? मित्रांनो बघा जे की क्रमांक अ लोह या खनिजाच्या बघा जे की कमतरतेमुळे मित्रांनो नखाचा जो आकार आहे तो चमच्यासारखा होतो. पुढे, भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होते? मित्रांनो बघा, भूकंप येण्यापूर्वी वातावरणामध्ये नेमकं बघा जे की क्रमांक ब रेडॉन हा जो मित्रांनो बघा वायू आहे याचं वायू बघा जे की प्रमाणामध्ये वाढ होती. ओके, लक्षात असतं. तर जे की क्रमांक ब मित्रांनो रेडॉन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. पुढे, पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश डॅश असे संबोधतात. मित्रांनो, पिवळ्या आणि हिरव्या या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना जे की झॅन्थोफायसी या मित्रांनो बघा जे की नावाने संबोधले जाते. पुढे, आता बघा 34वा, संत मुक्ताबाई यांचं जन्मस्थान कोणते आहे? मित्रांनो, संत मुक्ताबाई यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर याचं उत्तर जे की बघा क्रमांक ड आपेगाव या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. पुढे, अंधाराचा गाव माझा. मित्रांनो बघा, अंधाराचा गाव माझा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे मित्रांनो लेखक बघा जे की कैलास दौंड हे आहेत. पुन्हा, माणिक सीताराम गोडखटे. मित्रांनो बघा, माणिक सीताराम गोडखटे याचे टोपण नाव काय आहे? तर याचं टोपण नाव हे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब जे की कवी ग्रेस हे आहे. ओके, पुन्हा, आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो बघा, आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन हा बघा जे की क्रमांक 20 फेब्रुवारी जे की मित्रांनो या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो. आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक क या ठिकाणी होणार आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो बघा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक ड 1936 होणार आहे. पुन्हा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, नरोरा हा जो अणुविद्युत प्रकल्प आहे बघा जे की क्रमांक अ उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. ओके, शेवटचा, पश्चिमी वाऱ्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? आता मित्रांनो बघा, पश्चिमी वाऱ्यांना कोणत्या नावानं ओळखलं जाते? तर याचं उत्तर जे की व्यापारी वारे या मित्रांनो बघा जे की नावानं पश्चिमी वाऱ्यांना मित्रांनो ओळखलं जातं. ओके, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर जे की क्रमांक ब होणार आहे. ओके, तर मित्रांनो ही होती आपली आजची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026च्या संदर्भातली 40 मोस्ट PYQ प्रश्न संच. ओके, आता मित्रांनो तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल, आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत आत्ताच्या आता मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही अजून ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लगेच आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.